नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉईंट. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MPSC राज्यसेवेची पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी दत्तू शेवाळे सरांद्वारा दिले गेलेली बुक लिस्ट सांगणार आहे. तर दत्तू शेवाळे सर हे जे आहेत ते MPSC रँक 5 होल्डर आहेत. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण अभ्यास सुरू करतो तर मनात खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात की जागा किती येणार, क्लास करायला पाहिजे की नाही, की आपलं सिलेक्शन होईल की नाही. तर या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, तर या निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहा. एक चांगला ग्रुप तयार करा आणि सगळ्यांना एकमेकांना सांभाळून अभ्यास करा. यश नक्की तुमचं असेल. तर सक्सेस होण्यासाठी मला 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. त्या 3 गोष्टी करण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण त्या माझ्या तर जे कधी शक्य झालं नाही. तर पहिलं म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे, दुसरं हार्डवर्क आणि तिसरं पेशन्स खूप महत्त्वाचं आहे. तर जेव्हा मी 2015ला अभ्यास चालू केला तर 16पर्यंत माझा एकही रिझल्ट नव्हता. मी 15ची प्री पण फेल झालो, 16ची पण प्री फेल झालो. ही माझी पहिलीच मेन्स होती आणि पहिल्याच वेळेस मला DC भेटलं आणि माझी 5वी रँक आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मला सांगायला खूप आनंद वाटतो की 2017 वर्षी माझ्यासाठी गोल्डन इयर ठरलं. जो 15 ते 17पर्यंत जो माझा एक अभ्यास होता, एक पीक पिरियड लागेल, एक सॅच्युरेशन झालं. आणि 17मध्ये मी पहिल्यांदा एक्साईज PSI झालो. नंतर माझं महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसमधून ACF राज्यात पहिला आलो मी. नंतर माझं STI सिलेक्शन झालं. नंतर माझं असिस्टंट सेक्शन ऑफिसर सिलेक्शन झालं आणि आत्ता माझं DC म्हणून सिलेक्शन. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन पार्टकडे वळूया. तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये पूर्व परीक्षा तसेच मुख्य परीक्षेची बुक लिस्ट बघणार आहोत. तर ही बुक लिस्ट आपल्याला दत्तू शेवाळे सरांद्वारा दिली गेलेली आहे. तर बघा, पूर्वसाठी आता आपण सुरुवात करणार आहोत. तर इतिहासासाठी त्यांनी रेफर केलेली बुक्स कोणकोणती आहेत ते आता आपण बघूया. तर 5वी ते 12वी स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायचे आहे. 11वीच्या पुस्तकावर जास्त भर द्यायचा आहे, कारण 11वीचे जे पुस्तक आहे बघा, त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावरती भर दिला गेलेला आहे. आणि GK जे आहे ते लुसेंटमधील एन्शंट अँड मिडिवल हिस्ट्रीचा पार्ट कव्हर करायचा आहे. त्यानंतर अनिल कठारे सरांचे पुस्तक वाचायचे आहे. समाजसुधारक कव्हर करण्यासाठी ज्ञानदीप प्रकाशनाचे विपुल थोरबोले सरांचे पुस्तक, त्यानंतर जयसिंगराव पवार, त्यानंतर रंजन कोळंबे सरांचे पुस्तक किंवा ग्रोवरचे पुस्तक, त्यानंतर तात्यांचा ठोकळा ह्याची रिव्हिजन करण्यासाठी उपयोग करायचा आहे. तात्यांचा ठोकळा माहीत असेल तुम्हाला, एकनाथ पाटील सरांचा आहे. तर बघा, अशा प्रकारे इतिहासासाठी हे जे 7 रेफरन्स मटेरियल दिले आहे त्यातील सिलेक्टेड पार्ट तुम्ही वाचणं अतिशय गरजेचं आहे. तर माझ्या मते मी तुम्हाला असं रेफर करेल की यातील तुम्ही बुक सिलेक्ट करून घ्यायची आणि तीच पुन्हा पुन्हा रिवाईज करायची आहे, कारण आता पूर्वपरीक्षेसाठी वेळ जो आहे तो अतिशय कमी आहे मित्रांनो. त्यानंतर भूगोलासाठी बघा, वाचताना नवनीतचा ॲटलास सतत रेफर करणे व डेली अर्धा तास मॅप रीडिंग करणे, हे एक नोट त्यांनी आपल्याला दिली गेलेली आहे. आणि 4थी ते 12वी स्टेट बोर्ड तुम्हाला वाचायचं आहे. तर बघा, इथं 4थीपासून ते 12वीपर्यंत स्टेट बोर्ड जे आहे त्याच्यातूनच राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये जास्त करून प्रश्न हे येत असतात. तर त्यानंतर 6वी ते 11वी NCERT, कमीत कमी 11वीच्या 2 NCERT वाचणे हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर खतीब व दीपस्तंभ सायमल्टेनियस वाचायचा, एकाच वेळेस वाचायचा आहे. आणि ज्ञानदीप प्रकाशनाचे सुमंत सोळंके सरांचे भारत व प्राकृतिक भूगोल हे पुस्तक तुम्ही कव्हर करायचे आहे. त्यानंतर पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सरांचे पुस्तक आणि M लक्ष्मीकांत किंवा त्याचा K सागरचा अनुवाद तुम्ही वाचू शकतात, जो की मराठीतून आहे. आणि पंचायतराजसाठी किशोर लवटे सरांचे पुस्तक वाचायचं आहे. पॉलिटी वाचताना पार्ट्स, शेड्युल्स आणि घटना दुरुस्त्या इत्यादी गोष्टी लिंक करून वाचणे, म्हणजेच असं प्रत्येक टॉपिक तुम्ही वाचताना मग त्याविषयी कोणती घटना दुरुस्ती आहे, त्याविषयी कोणत्या पार्ट्स आहे, शेड्यूल्ड आहे किंवा कोणते त्याविषयी कलम आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इकॉनॉमीसाठी रंजन कोळंबे सरांचे पुस्तक जे बेस्ट आहे इकॉनॉमीसाठी, ते जर तुम्ही टोटल कवर करले व्यवस्थित, त्यातील सर्व कॉन्सेप्ट जर समजून घेतल्या तर तुम्हाला सोपं जात असतं प्रिलिम्सचे क्वेश्चन सोडवणं. त्यानंतर दीपस्तंभ प्रकाशनाचे देसले सरांचे पुस्तक, हे दोघं पुस्तक वाचायचे आहे. टॉपिक वाईज तुम्ही वाचले तरी चालतील. यामध्ये तुमचे इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंट हे दोघं पार्ट कवर होत असतात. त्यानंतर भारत व महाराष्ट्र बजेट आणि इकॉनॉमी सर्वे पृथ्वी परिक्रमा मासिकातून तुम्ही कवर करू शकतात. त्यानंतर बघा, सायन्ससाठी 8वी ते 10वी स्टेट बोर्ड अँड 11वी ते 12वी फक्त बायोलॉजी तुम्ही कवर करायचं आहे. आणि 8वी ते 10वी NCERT वाचायचं आहे. 11वी व 12वी फक्त बायोलॉजी वाचायचं आहे NCERTचे. त्यानंतर ज्ञानदीप प्रकाशनासाठी भस्के सरांचे पुस्तक. तर बघा, इथे यांनी सायन्सची जी बुक लिस्ट दिली आहे ती NCERT जर तुम्ही नाही वाचले तरी चालेल,
त्याऐवजी तुम्ही सचिन बस्के सरांचे पुस्तक जर वाचले असेल तर तुमचं सायन्सचे जवळपास जेवढे क्वेश्चन येत असतात ते कवर होऊन जात असतात. आणि जी के जे आहे ते लुसेंटमधील सायन्सच्या पार्टमधून. त्यानंतर इन्व्हायरमेंटसाठी बेस्ट पुस्तक जे आहे ते तुषार गोरपडे सरांचे पुस्तक, किंवा त्याऐवजी इंग्लिशमधून जर तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही शंकर IAS वाचू शकतात. त्यानंतर करंट यांनी कशामधून कवर केलं तर बघा, पृथ्वी परिक्रमा एवढं एक सफिशियंट आहे करंट अफेअर्ससाठी. आणि डेली 2 न्यूजपेपर, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम त्यांनी कवर केले. आणि डेली 1 तास त्यांनी फक्त 1 तास वेळ दिला न्यूजपेपरांना, जास्त वेळ त्यांनी देणे टाळला. त्यानंतर अभिनव प्रकाशन वाचू शकतात. त्यानंतर CSATसाठी बघा, MPSC सिम्प्लिफाईड अजित तोरबले सरांचे पुस्तक, आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड RS अग्रवाल. त्यानंतर रिझनिंगसाठी RS अग्रवाल. त्यांनी आपल्याला काही टिप्स शेअर केले आहेत आपल्यासोबत. त्या बघा, स्टेट बोर्ड वाचताना जुने व आता सिलेबस चेंज झालेल्या नवीन दोघंही वाचायचे आहे. प्रत्येक सब्जेक्ट वाचल्यानंतर ज्ञानदीपचे 12,000 क्वेश्चन पेपर सेट जे आहेत ते PSI STI असिस्टंट फ्री, PSI STI असिस्टंट मेन्स, राज्यसेवा प्री, राज्यसेवा मेन्स यातील क्वेश्चन सॉल्व करावेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांचे व्यवस्थित ॲनालिसिस करावे. बघा, यांनी इथं प्रीसाठी जे आहे ते जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे आपल्याला सजेस्ट केलेले आहे. तर त्याप्रकारे तुम्ही जर क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्यानंतर त्यांच्याद्वारा दिली गेलेली आपण आता मुख्य परीक्षेची बुकलिस्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, मुख्य परीक्षेसाठी इतिहासासाठी बघा, 11वी इतिहास अनिल कठारे, ज्ञानदीपचे समाजसुधारकांचे विपुल थोरबले सरांचे पुस्तक, आणि YCMOEची BAची महाराष्ट्र इतिहासाची येलो कवर असलेली 3 लहान पुस्तके. तर यातून तुमचा महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो कवर होत असतो. आणि भारताच्या इतिहासासाठी रंजन कोडंबे सर किंवा ग्रोवर. त्यानंतर YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची BA मधील आधुनिक भारताचा इतिहास रेड कवर असलेले पुस्तक. त्यानंतर समाधान महाजन. यातून तुमचा भारताचा इतिहास जो आहे तो कवर होणार आहे. त्यानंतर स्वतंत्रोत्तर भारत याला कवर करण्यासाठी तुम्हाला 9वीचं इतिहासाचं पुस्तक वाचायचं आहे, जे नवीन सिलेबसचे आहे ते. त्यानंतर 12वी NCERT इंडिया सिन्स इंडिपेंडन्स यातून कवर होणार आहे. आणि समाधान महाजनमधील स्वातंत्र्योत्तर भारत हे चॅप्टर तुम्ही कवर करायचे आहे. आणि डेली प्रधानमंत्री सिरियलमधील एक एपिसोड पाहायचा आहे. त्यानंतर भूगोल आणि कृषीसाठी 4वी ते 12वी स्टेट बोर्ड हे मस्ट आहे. 6वी ते 11वी NCERT सगळ्या वाचल्या नाही तर कमीत कमी 11वीच्या 2 NCERT तरी वाचणे. बरोबर, अगोदरच मी तुम्हाला सांगितलं 11वीच्या NCERT खूप महत्त्वाच्या आहे. त्यामध्ये फिजिकल जिओग्राफी आपल्याला दिला गेला आहे, तर त्यातून बरेच क्वेश्चन हे येत असतात जशीच्या तसे. त्यानंतर खतीब व दीपस्तंभ यामधील कंबाईन करून वाचणे, यातील महाराष्ट्राचा भूगोल कवर करायचा आहे. त्यानंतर ज्ञानदीपसाठी सुमंत सोळंके सरांचे पुस्तक प्राकृतिक भूगोल व भारताचा भूगोल. त्यानंतर ज्ञानदीप प्रकाशनाचे सुमंत सोळंके यातील फक्त वातावरणीय भूगोल व सुदूर संवेदन एवढे 2च पार्ट जे आहेत ते करायचे आहे. त्यानंतर कृषीसाठी बघा, 10वी आणि 12वीची स्टेट बोर्डचे पुस्तक रेडीचे पुस्तक. त्यानंतर महेश गारगोटे सरांचे ज्ञानदीप प्रकाशनाचे पुस्तक. आणि एक टीप आहे बघा, भूगोल वाचताना नवनीतचा ॲडला सतत रेफर करणे व डेली अर्धा तास मॅप रीडिंग करणे. त्यानंतर पर्यावरणासाठी तुषार गोरपडे सरांचे पुस्तक. त्यानंतर पॉलिटी अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे बघा, त्यासाठी वाचताना पार्ट, शेड्यूल आणि घटना दुरुस्त्या या गोष्टी लिंक करणे. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण प्रीचा सिलेबस किंवा प्रीची बुकलिस्ट बघितली तेव्हा. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचे पुस्तक. एम लक्ष्मीकांत तुम्ही वाचू शकतात. आणि एम लक्ष्मीकांतचा मराठी अनुवाद जो आहे के सागरद्वारा केला गेलेला तो देखील तुम्ही वाचू शकतात जर मराठीमध्ये तुम्हाला लक्ष्मीकांत वाचायचे असेल तर. त्यानंतर पंचायत राजसाठी लवटे सरांचे पुस्तक. युनिक 1मधील जिल्हा प्रशासनाची 1 ते 2 चॅप्टर फक्त. आणि युनिक प्रकाशनाचे पार्ट 2 जे पुस्तक आहे ते पूर्ण वाचणे. त्यातील कायदे ज्ञानेश्वर पाटील यांच्या गुरुकुल प्रकाशनाच्या पुस्तकातून रिवाईज करावेत. म्हणजे बघा, युनिक पार्ट 2मध्ये जे काही कायदे दिले आहेत त्यांचे रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही गुरुकुल प्रबोधींचे पुस्तक वापरू शकतात. त्यानंतर HRD आणि HR मॅक्रो नोट्स काढणे जेणेकरून परिक्षेत्राची रिव्हिजन करता येईल. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचे पुस्तक HR आणि HRDसाठीचे. दीपस्तंभ प्रकाशनाचे देसले सरांचे पुस्तक, यातून डेव्हलपमेंट हा टॉपिक कवर होतो. आणि हे 2 पुस्तक परफेक्ट झाल्यानंतरच खालील पुस्तके वाचावी. त्यामध्ये बघा कोणकोणते आहेत. सिनर्जी प्रकाशनाचे HRचे पुस्तक, सिनर्जी प्रकाशनाचे HRDचे पुस्तक किंवा भूषण हिरे सरांचे पुस्तक. आणि गरज वाटल्यास इंटरनेटचा वापर करायचा आहे बघा, कारण यासाठी सोर्सेस जे आहेत ते लिमिटेड आहे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करणे गरजेचं आहे. मिनिस्ट्री वेबसाईट अँड ऑफिशियल वेबसाईट्स ऑफ इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन तुम्ही
वाचायचे आहे. त्यानंतर आपला GS पेपर 4 जो आहे त्यासाठी रंजन कोळंबे सरांचे पुस्तक, दीपस्तंभ प्रकाशनाचे देसले सरांचे इकॉनॉमिक्सचे पुस्तक आणि ॲग्री इकॉनॉमिक्ससाठी दत्ता अँड सुंदरमधील 1 ते 2 चॅप्टर तुम्ही वाचायचे आहे. आणि भारत व महाराष्ट्राच्या बजेट व इकॉनॉमी सर्वेसाठी मार्च व एप्रिलची पृथ्वी परिक्रमा वाचणे आणि महेश गारगोटे सरांचे पुस्तक ज्ञानदीप प्रकाशनाचे. तर बघा, सायन्स अँड टेकसाठी आता आपल्याला दिले गेले आहे. सायन्स अँड टेकचे जवळपास 20 ते 25 प्रश्न सहज यातून तुमचे कवर होणार आहे. रंजन कोळंबे सरांच्या सायन्स अँड टेक पुस्तकातील फक्त टेक्नॉलॉजीचा पार्ट तुम्ही वाचायचा आहे. के सागर जोगडेकर यांचे पुस्तक आणि बायोटेकसाठी 11वी 12वी स्टेट बोर्ड अँड NCERT मधील बायोलॉजी म्हणजे बायोलॉजीचे चॅप्टर तुम्हाला फक्त वाचायचे आहे 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि NCERTचे. त्यानंतर बघा, लेखी पेपर आपला असतो मराठी व इंग्रजीसाठी. त्यासाठी मोरा वाळंबे संपूर्ण पुस्तक व्यवस्थित वाचणे आणि मराठीसाठी शब्दधन जे आहे ते के सागरच्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकातून आणि बाळासाहेब शिंदे पाल अँड सुरी कोणते तरी एक पुस्तक व्यवस्थित वाचणे. इंग्लिश व्होकॅब्युलरीसाठी पाल अँड सुरी तुम्ही वापरायचं आहे. आणि हे झाल्यावरती बाळासाहेब शिंदे प्लॅनर किंवा लोकसेवा प्रकाशन यातील कोणत्याही एका पुस्तकातून जास्तीत जास्त आयोगाच्या क्वेश्चन पेपर या सोडवणे. आणि टिप दिले आहेत. बघा, तुम्हाला माहीत असेल सिलेबस काय आहे, कारण तुम्ही प्रिपेरेशन करता आहे तर तुम्हाला सिलेबस नोन असणं अतिशय गरजेचं आहे. तर सिलेबसमध्ये काय असतं, आपल्याला 2 पेपर असतात भाषा विषयाचे. तर त्यामध्ये एक हा लेखी असतो आणि दुसरा हा ऑप्शनल असतो. तर लेखीमध्ये मराठी व इंग्रजी तुम्हाला त्यामध्ये निबंध, सारांश लेखन आणि ट्रान्सलेशन असं असतं. तर त्यासाठी ही बुकलिस्ट आहे. तर या पेपर अधिक मार्क्स मिळवण्यासाठी बघा टिप्स आहेत त्या. अभ्यास करताना सिलेबस कॉपी सतत रेफर करावी. प्रत्येक सब्जेक्ट वाचायच्या आधी व नंतर आयोगाच्या राज्यसेवा मेन्स, STI, असिस्टंट PSI, प्री मेन्सच्या सगळ्या क्वेश्चन पेपर व्यवस्थित ॲनालिसिस करावे आणि ज्ञानदीपचे क्वेश्चन पेपर सेट सोडवावे. प्रत्येक महिन्याची पृथ्वी परिक्रमा नक्की वाचावी. त्यानंतर बघा, मराठी व इंग्रजी सब्जेक्टिव्ह या पेपरसाठी सराव महत्त्वाचा आहे. लोकसत्तामधील संपादकीय व अग्रलेख तुम्ही साठवून ठेवायचे आहे. के सागर प्रकाशनाचे आकाश लिगाडे सरांचे पुस्तक आणि जुन्या प्रश्नपत्रिकेतील सारांश भाषांतराचा सराव करून आपले आन्सर जे आहेत ते चेक करून घेणे. म्हणजे मराठी व इंग्रजी हा सब्जेक्टिव्ह जो पेपर आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आणि जो तुमचा MCQ टाईपचा क्वेश्चन आहे त्यासाठी तुम्ही हे सर्व पुस्तक जे आहे ते व्यवस्थित कवर करायचे आहे, जेणेकरून तुमचा पेपरमधील स्कोअर जो आहे तो जास्तीत जास्त येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही बुकलिस्ट आपल्याला दत्तू शेवाळे सरांद्वारा दिली गेली आहे. तर तुम्ही ही नक्की फॉलो करू शकता. त्यांनी ही बुकलिस्ट फॉलो करूनच रँक 5 जी आहे ती मिळवलेली आहे. तर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे जर कवर केली तर तुम्ही अजून चांगले जास्त मार्क्स मिळवू शकतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही बुकलिस्ट जर तुम्हाला हेल्पफुल ठरेल असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.